निसर्ग डोंगरे कोण होता? लिंबाजीने बहुरूप्याला विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर फारसं कठीण नव्हतं. कदाचित तो खराखुरा निसर्गच असावा. माणसाचं रूप घेऊन त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देण्यास आलेला. पण विकासाच्या भ्रामक दिवास्वप्नात गुंग असलेल्या मनुष्याने निसर्गालाच वेड्यात काढले. अखेर नाईलाजाने निसर्ग डोंगरेने मनुष्याला धडा शिकवलाच. बहुरूप्याने असं किंवा असंच काहीसं उत्तर द्यावं हे अपेक्षित होतं. तो नक्कीच यावर विचार करीत असणार. परंतु प्रतिक्रिया न देण्याचा त्याचा निग्रह याही वेळी ढळला नाही. आणखी एक सुरस कथा व्यर्थ गेली. माझी तिसरी गोष्ट ऐकवतो, पण तुमच्या मनातील खळबळ कमी व्हावी म्हणून तिची सुरुवात आपण दुसऱ्या गोष्टीच्या शेवटापासूनच करूया. त्या पारध्याने गुहेतून बाहेर यावं म्हणून आमिष म्हणून मी ज्या स्त्रीचा वापर केला ती कोण हेच ऐकायचं आहे ना तुम्हाला? बहुरूप्याने सुरुवातीलाच डाव टाकला. किरणने पटकन जोरात टाळी वाजवली. सर्वांचे लक्ष तिथे वेधले गेले. ही आमची तिसरी शक्कल. बहुरूप्याने हो नाही प्रकारचा प्रश्न विचारला की पटकन तोंडून उत्तर देण्याऐवजी टाळी वाजवावी, म्हणजे इतरांचे लक्ष प्रश्नावरून उडून टाळीकडे जाईल. झालेही तसेच. तो का टाळी वाजवतोय इथेच सर्व पाहत राहिले. बहुरूप्याने काय विचारले इथे कुणाचेच लक्ष नव्हते. पण खरं तर मनातून आम्हीही ती स्त्री कोण, पुढे तिचे काय झाले हे ऐकण्यास उत्सुक होतो. चांगला प्रयत्न होता, पण ही टाळी माझ्या कथेचं कौतुक करण्यासाठीच होती असा अर्थ मी का घेऊ नये? याक्षिकाने कुत्सित हसत विचारलं. एक डास सतावत होता, चिरडून टाकला, किरणने उत्तर दिले. बहुरूपी हसला. पुढे सांगू लागला. पारध्यासाठी काय आमिष लावावं याचा विचार करत असतानाच ती स्त्री या घुमटात प्रकटली. शेजारच्या गावी आपल्या मैत्रिणीचं लग्न उरकून ती परतत होती. गावातील प्रतिष्ठित श्रीमंत घरातील ती वाटली. गाव सोडून मलाही फार वेळ झाला नव्हता. कदाचित मी तिला यापूर्वीही पाहिले असेन. आपण घुमटात अडकलोय हे कळल्यावर तिने काही काळ सुटकेचा निष्फळ प्रयत्न केला. आभाळात 3 चंद्र दिसल्यावर ही वेगळीच मायावी दुनिया आहे हे कळायला तिला फार वेळ लागला नाही. पारधी भेटल्यावर क्षणभर इथून सुटकेची आशा तिच्या मनात पल्लवित झाली. परंतु माझे महाभयंकर रौद्ररूप पाहताच ती शहारली. तिच्या देखतच मी त्या पारध्याच्या चिंधड्या चिंधड्या करून टाकल्या. ती भयकंपित झाली. मग मी कोण, काय करू शकतो, माझ्यासोबत खेळ खेळणं का आवश्यक आहे वगैरे तिला पटवून द्यायला फार वेळ लागला नाही. तिच्यासोबत कोणता खेळ खेळावा हे मात्र माझ्यासाठीही आव्हानच होतं. 400 वर्षांपूर्वी एका ग्रामीण स्त्रीचा सामाजिक दर्जा काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. ती 16 वर्षांची असेल, फार फार तर 18. त्यावेळी बहुतेक सर्वच मुलींची या वयापर्यंत लग्ने झालेली असत. पण ही घरंदाज आणि श्रीमंत वाटत होती. बापाची लाडकीही असावी. तिच्या योग्यवर अजूनही मिळाला नसावा, म्हणूनच ती अविवाहित होती. तिच्यासोबत कुठला डाव मांडायचा? तिला ठाऊक नसलेला शक्तियुक्तीचा कठीण असा खेळ मला तिच्यासोबत खेळायचा नव्हता. नाहीतर एका महान याक्षिकाने दुर्बळ स्त्रीवर अन्याय केला असे व्हायचे. म्हणून तिला जमेल असा साधा खेळ खेळायचे ठरले. मी या घुमटात पाणी साठवण्याच्या एका हौदाची निर्मिती केली. मग तिच्या हातात एक घागर सोपवली. 101 घागरींनी तो हौद तुडुंब भरला असता. पण या खेळालाही एक अट होती. पाणी तिने गावातील आडावरूनच आणायचे होते, जो इथून मैलभर तरी लांब होता. तिने एका वेळी एकच घागर आणायची. इतर कुणाचीच मदत घ्यायची नाही, कुणाला कळूही द्यायचे नाही. सोपे वाटते ना? दिवसाला 5 घागरी जरी आणल्या असत्या तरी 20 दिवसात खेळ संपला असता. पण यातही एक गोम होती. मी हौदाला एक छोटंसं छिद्र ठेवलं होतं. 1 मैल लांबून दुसरी घागर आणेपर्यंत पहिल्या घागरीने ओतलेले अर्धे पाणी हौदातून वाहून गेलेले असेल. तिने एकामागून एक 200-300 घागरी भरून आणल्या तरच कदाचित तो हौद भरेल. पण कुणालाही कळू न देता हे काम उरकणं महाग कठीणच.
तिच्यावर फार अन्याय होऊ नये म्हणून मी तिला काही सवलतीही दिल्या. तिला तहान, भूक, झोप, आजारपण सतावू शकणार नव्हतं. खेळ पूर्ण होत नाही तोवर मी तिला चिरतारुण्यही बहाल केलं. श्रमाने तिचं शरीर थकलं असतं, पण तिला व्याधी सतावू शकत नव्हत्या. तिला या घुमटाबाहेर जाण्याची परवानगी होती. ती घरच्यांना भेटू शकली असती, सामान्य जीवन जगू शकत होती. पण तिचं पाणी भरण्याचं काम मात्र तिला अखंड सुरूच ठेवायचं होतं. कारण जर हौद पूर्ण रिकामा झाला तर ती खेळात हरली असं होईल. आणि हारणाऱ्याचं काय होतं हे तिने नुकतंच पारध्याच्या बाबतीत पाहिलं होतं. तिने सर्व अटी मान्य केल्या. घुमटाबाहेर गेल्यावर पळून जाण्याचा विचारही करू नकोस अशी सक्त ताकीद मी तिला दिली. तिथेही फक्त तुलाच दिसू शकणारे ते 2 चंद्र माझ्या 2 डोळ्यांप्रमाणे तुझ्यावर लक्ष ठेवून असतील. एकही नियम मोडलास किंवा हौद पूर्ण रिकामी होण्याआधीच परतली नाहीस तर कुणाचेही रूप घेऊन मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्यासोबत तुझ्या प्रियजनांनाही कठोर शिक्षा देईन. लक्षात ठेव. मी तिला दम दिला. जे पाहण्यासाठी मी आतुर होतो अशी कुठलीच पोकळ रडारड तिने केली नाही. ती माझ्यापुढे झुकेल, विनवण्या करेल अशी माझी अपेक्षा होती. पण अपेक्षा भंगच झाला. माझ्यासमोर कसपटासमान असली तरी ती एक निग्रही स्त्री होती. मडके घेऊन निश्चयाने ती घुमटाबाहेर पडली. माझी सतत तिच्यावर नजर राहणारच होती. ती या खेळाला कसा प्रतिसाद देते याबद्दल मी फार उत्सुक होतो. तिने प्रथम घर गाठले. वाट चुकल्यामुळे रानात हरवले होते असे सांगितले. घरच्यांचा जीव भांड्यात पडला. मग ती वाड्यातील आपल्या शयनकक्षात गेली. आपण खूपच थकलो आहोत. सकाळी उशिरापर्यंत आपल्याला कुणीच त्रास देऊ नये असे सांगून तिने दार लावून घेतले. आपली उंची वस्त्रे दागदागिने काढून साधेच कपडे चढवले आणि मग खिडकीतून गुपचूप बाहेर पडली. तिने आभाळात पाहिले. 2 चंद्र झगमगत होते. नाईलाजानेच तिने परसातील मडके उचलले. अंधुक चंद्रप्रकाशात आडाजवळ पोचली. मडके भरून घेतले आणि घुमटातील हौदाच्या दिशेने चालू लागली. पहिले मडके आणून तिने हौदात ओतले, पण त्याने हौदाचा तळही भिजला नाही. मग एका पाठोपाठ एक असे करत तिने 3-4 घागरी आणून हौदात ओतल्या. प्रत्येक घागरीसाठी तिला 2 मैलांची रपेट करावी लागत होती. अतिशय थकवणारे काम. पहाट होता होता तिने 5वी घागरही हौदात ओतली. हौद आता वितभर भरला होता. थेंबा थेंबाने रिकामीही होत होता. हौद किती वेळेत पूर्ण रिकामी होईल, त्याला किमान भरलेला ठेवण्यासाठी किती घागरी पाणी लागेल याचा तिने अंदाज घेतला. 5-6 घागरी ओतल्यावर पुढे 5-6 तास तरी तो रिकामी होणार नव्हता. याचाच अर्थ ती विश्रांती घेऊ शकली असती. मग तेच काम तिला पुन्हा सुरू करावे लागले असते. हौद पूर्ण भरून खेळ जिंकायचा आणि मायावी बहुरूप्याला हरवायचे. आपले स्वातंत्र्य परत मिळवायचे तर किमान 250 घागरी लागोपाठ भरून आणाव्या लागतील. म्हणजे न थांबता अहोरात्र कुणालाही कळू न देता तब्बल 500 मैलांची रपेट. पृथ्वी तलावरील कुठल्याही मनुष्याला हे कसं शक्य आहे? गावच्या आडात तरी इतकं पाणी उरलंय का याबद्दलही तिला शंका होती. म्हणून तुर्तास तरी जिंकण्यासाठी खेळण्याचा विचार नको. हौद किमान भरलेला ठेवूया आणि बहुरूप्याचे नियम पाळूयात, म्हणजे स्वतःचा आणि घरच्यांचाही जीव वाचेल. तिने मनाशी पक्के केले. गाव सुखाची झोप घेत असताना तिचे हे पाणी भरण्याचे काम रात्रभर चालूच असे. शिवाय दिवसाही काही ना काही कारण काढून ती घराबाहेर पडे, गुपचूप आडावर जाई आणि कधीही न भरू शकणारा तहानलेला हौद भरण्याचे आपले काम सुरूच ठेवी. सुरुवातीला मला फार मौज वाटली, पण हळूहळू खेळ रटाळवाणा होत जातोय असे वाटू लागले. दिवसा आणि रात्री तीच 5-6 भांडी भरून हौदात ओतणार, मग आपले खाजगी आयुष्यही जगणार. हौद पुरता रिकामा होण्याआधीच पुन्हा एकदा ती घागर भरून आणणार. अशाने हौद आहे तितकाच राहायचा. ती हार मानत नव्हती आणि मी जिंकतही नव्हतो. खेळाला रंग कसा चढणार म्हणून मीच थोडी रंगत आणायचे ठरवले. किरकिरणारी गडद रात्र असायची. गावात निजानीज झाली की ती गुपचूप बाहेर पडायची. आपली घागर घेऊन आडावर यायची. त्यावेळी गावात एकच आड होता.
दिवसभर सर्वांची तहान भागवून त्याचा घसाही कोरडा पडे. पाण्याने तळ गाठलेला असायचा. मोठ्या मुश्किलीने ती एक एक मडके भरायची. मग सुरू व्हायची किर्र रानातून मैलभराची पायपीट. मलूल चांदणं सोडलं तर वाटेवर दुसरा प्रकाश असायचा नाही. तेवढ्याच उजेडात काट्याकुट्यांनी विषारी साप विंचवांनी भरलेली पायवाट तुडवत ती निघालेली असायची. हौद रिकामी झाला तर जीवावर बेतेल ही एक चिंता, आणि घरी आपण रात्रभर शयनकक्षात नाही हे कुणाला कळलं तर काय करावं काय सांगावं ही दुसरी चिंता. त्यात मी आणखी भर टाकली. विविध हिडीस आणि भयंकर रूपे घेऊन मी तिची वाट अडवायचो. ती भ्यायची, शहारायची, कधी कधी घागर फेकून पुन्हा घरी पळायची. परंतु हौद रिकामी होईल या चिंतेने थोड्याच वेळात पुन्हा निश्चयाने घुमटात यायची. हळूहळू मी कितीही भयानक रूप धारण केलं तरी तिला काहीच फरक पडेनासा झाला. जिने चक्क मायावी याक्षिकाशीच डाव मांडलाय ती इतर भूतांना काय घाबरणार. मेलेलं कोंबडं कधी आगीला भीतं का? कदाचित ही पिशागतही माझेच कारस्थान असणार हेही तिला कळले. ती निडर बनली. ऊन, वारा, पाऊस, वावटळ, गारपीट काहीही असो, हौद भरत राहणं हेच तिच्या आयुष्याचं एकमेव ध्येय बनलं. आता तुम्ही विचाराल, पावसात हौद भरण्याची काय गरज? तो आपोआपच भरला नसेल का? पण तुम्ही चुकताय. ही घुमटातील दुनिया सर्वस्वी माझ्या नियंत्रणाखाली आहे. माझ्या मर्जीशिवाय ना इथे पाऊस पडू शकत, ना वाऱ्याची साधी झुळूक वाहू शकत. घुमटाबाहेर गावात मात्र धोधो पाऊस बरसत असायचा. हो, परंतु त्याचा तिला काही उपयोग नव्हता, कारण हौद आडातल्या पाण्यानेच भरला जावा अशी अट होती. पावसात तिला पाणी शेंदायला कमी वेळ लागत असे इतकेच. कसं बसं वर्ष सरलं. इवल्याशा गावात एक तरुणी रात्री अपरात्री घागरी भरून रानात दिसेनाशी होते हे किती दिवस गुपित राहणार. एक दिवस घरच्यांनी तिला फैलावर घेतलंच. जाब विचारला. ती धर्मसंकटात सापडली. बहुरुप्याचं गुपित उघडं पडलं तर तिच्यासह सर्वांचंच मरण. पण ती चलाक स्त्री होती. मनाजोगता वर मिळावा म्हणून रानातील एका गुप्त शिवलिंगाला 1 लक्ष 1 सहस्त्र 101 घागरी पाण्याने अभिषेक करण्याचे आपण ठरवले आहे असे तिने निक्षून सांगितले. आपल्या या खडतर व्रतात कोणीही आड येऊ नये, पाठलाग करण्याचा, शिवलिंगाला शोधण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शिवाच्या उग्र कोपाला तोंड द्यावे लागेल म्हणून सगळेच गुपित ठेवले असे तिने सांगितले. हे ऐकताच घरातल्यांच्या, गावकऱ्यांच्या तिच्याबद्दलच्या सर्व शंका कुशंका फिटल्या. मनात भक्तिभाव दाटून आला, आदर दुणावला. आता ती कधीही बिनदिक्कतपणे घागरी भरून आणू शकत होती. तिने माझ्यासोबत मांडलेला डाव कुठल्याही व्रतापेक्षा नक्कीच कमी नव्हता. हौद भरत नव्हता, परंतु रिकामीही होत नव्हता. मी तिच्या त्या कठोर तपश्चर्येने, निग्रहाने खुश झालो होतो. अप्रतिम सौंदर्य, लावण्य, देहबोली या उपजत अलंकारांसोबतच करारीपणा, इमानदारी आणि कमालीची सहनशीलता या सर्व गुणांनी संपन्न ती एक परिपूर्ण स्त्री होती. तिच्याबद्दल आणि तिच्या असीधारा व्रताबद्दल पंचक्रोशीभर बातमी पसरली. लोक तिच्या दर्शनाला येऊ लागले. श्रीमंत वतनदारांपासून देखण्या राजबिंड्या राजपुत्रापर्यंत स्थळे तिला चालून आली. तिने सर्वांना निग्रहाने नकार दिला. विवाह जुळला तर आमचा खेळ अर्धवटच राहील आणि त्याचे परिणाम भयानक असतील हे तिला ठाऊक होते. वय वाढत होतं, पण तिचे सौंदर्य नखभरही कमी झाले नाही, कारण मी तिला चिरतारुण्य बहाल केलं होतं. तिचे कष्ट, खेळातली निष्ठा पाहून तिला जिंकू द्यावं असं मलाही आता मनोमन वाटू लागलं होतं. तसंही तिच्या जिंकण्याने माझं काय जाणार होतं. मी नव्या खेळगड्यासोबत नवा डाव मांडला असता. तिला मात्र तिचं स्वातंत्र्य, मुक्त आयुष्य परत मिळालं असतं. पण मग ती या घुमटात का आली असती? तिच्या आठवणींनी तो हौद आटून गेला नसता का? हे सांगताना तो मायावी यक्ष मला भावविव्हळ झालेला दिसला. निव्वळ खळाळती ऊर्जा असूनही त्याच्या क्रूर अंतःकरणात त्या स्त्रीबद्दलच्या प्रेमाची सुप्त धग जाणवत होती. म्हणजे बहुरूपी चक्क तिच्या प्रेमातच पडला होता तर, आणि का पडू नये? तोही बराच काळ माणूस म्हणून जगला होता. मानवी भावभावनांनी काही काळ तरी त्याच्या निराकार हृदयात नक्कीच घर केलं असेल.
शिवाय ती स्त्री ही अतिशय लाघवी आणि बाणेदार असावी. तिला प्रत्यक्ष न पाहता नुसते तिचे वर्णन ऐकून मायावी खेळातील तिची निष्ठा पाहून आम्ही भारावून गेलो आणि सर्वच तिच्या प्रेमातही पडलो होतो. मग बहुरूप्याने तर तिला प्रत्यक्ष पाहिले होते, तिचे सानिध्य अनुभवले होते. तो त्या स्त्री रत्नापासून दूर कसा काय जाऊ शकेल? परंतु त्याने तिच्यासोबत चालवलेला अमानवीय खेळ खरंच क्रूर आणि निंदनीय होता. एका निष्पाप गोड जीवाला तिचे नैसर्गिक मुक्त जगणे जगू न देता आपल्या हातातले बाहुले बनवून ठेवणे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. हे असेच आम्हा सर्वांनाही वाटत होते. पण मनातल्या मनात लवकरच त्या स्त्रीला आपले व्रत अधिक निष्ठेने पार पाडण्याचे आणखी एक कारण सापडले. गोपाळ. आडाशेजारीच त्याचे गवताचे खोपटे होते. तो एक निर्धन मेंढपाळ होता. त्या स्त्रीचे कष्ट निर्धार तो अगदी पहिल्यापासून पाहत आला होता. आधी उत्सुकता, मग कणव, व्रताचे कळल्यानंतर आदर आणि शेवटी निरपेक्ष निरालस प्रेम, असा तिच्याविषयीच्या भावनांचा प्रवास त्याच्या अंतःकरणात पूर्णत्वाला गेलेला. दिवसाचा कुठलाही प्रहर असो, तिची प्रत्येक घागर भरताना तो तिथे हजर असायचा. तिला पाणी शेणताना त्रास होऊ नये म्हणून तो विहिरीवरील मोडका रहाट दुरुस्त करून ठेवायचा. आडाच्या आसपासची ओबडधोबड जमीन सपाट करायचा. आडापासून गावाच्या वेशीपर्यंतची खाच खळग्यांनी भरलेली पायवाट त्याने तिच्यासाठी मऊ मातीने झाकून ठेवली. रोज नित्यनेमाने त्या वाटेवरचे खडे काटे तो वेचून बाजूला करायचा. पाणी भरता भरता तिची घागर कधी चुकून माखून आडात पडलीच तर ती अजिबात विलंब न करता तो काढून द्यायचा. आणि हे सर्व करण्यामागे त्याचा काहीच स्वार्थ नव्हता. कुठल्याच फळाची अपेक्षा नव्हती. तिला प्राप्त करण्याची, मिळवण्याची वेळी आशाही नव्हती. तिच्या व्रताप्रमाणेच त्याचे प्रेमही निरपेक्ष होते. तिने गावाला सांगितले तसे खरोखरीच तिने शिवलिंग अभिषेकाचे खडतर व्रत मांडले असते तर त्याचे फळ म्हणून तिला जो पती लाभला असता तो गोपाळच असता. तो निर्धन जरी असला तरी त्याच्या तिच्याविषयीच्या प्रेमात आसक्तीचा अंशही नव्हता. कदाचित आत्मजा हेच त्या स्त्रीचे नाव होते. तीही त्याच्या निर्भेळ प्रेमाने सुखावली असावी. अथक, अपार, अंतहीन कष्ट असणाऱ्या तिच्या आयुष्यात गोपाळचे निशब्द प्रेम वाळवंटातील मरुस्थलाप्रमाणे होते. ती त्याच्याशी फारशी बोलत नसे, पण त्याने तिच्यासाठी केलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची ती आपल्या कृतज्ञ नजरेनेच दखल घेई. येता जाताना आडावर जर तो दिसला नाही तर ती व्याकुळ होई. तिचा तिथून पायच निघत नसे. जिथे असेल तिथून तो महत्प्रयासाने आडापर्यंत पोचे आणि मगच ती समाधानाने तिथून निघे. असे कित्येक दिवस, कित्येक रात्री चालले होते. आषाढ सरींनी तो आड तुडुंब भरला. तसे ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. आत्मजाला आता खेळात जिंकण्याची पर्वाच नव्हती. तहान भूक हरपून हर घडी ती आडाचे पाणी चुपसत असे आणि घागरी भरून रानात जात असे. गोपाळचे सानिध्य अधिकाधिक मिळवण्याचा हाच एक मार्ग तिच्या समोर होता. तिने किंवा कुणीही कसलीही मोजदाद जरी ठेवली नसली तरी तिच्या 1,00,000, 1,000,000, 101 घागरी कधीच पूर्ण झाल्या होत्या. पण तरी हौदाची तहान मात्र मिटली नव्हती. जितकी ती भरत होती तितका तो रिता होत होता. कारण सलग 250 घागरी भरणं हे मानवी शरीराच्या मर्यादेपलीकडचं होतं. याक्षिकाचे वरदान असून सुद्धा. वावटळीचे तांडव सुरू असलेल्या एका रात्री अखेर गोपाळने तिला अडवलेच. सोसाट्याचा वारा, सरींचा मारा, कचकचित अंधार, चिखलाने बरबटलेल्या वाटेवर त्रस्त झालेले साप विंचू दंश करण्यासाठी सज्ज असतानाही तुला जावेच लागेल का? एका दिवसाचा, निदान एका रात्रीचा अवकाश तरी या व्रतात चालणार नाही का? हे कुठले निरंतर व्रत ज्याचा शेवट होतच नाही आहे? तुझे हे व्रत इतर कुणाकडे सोपवण्यासारखे असेल तर मी हसत हसत ते स्वीकारेन. तुला मात्र तुझ्या वाट्याचे आयुष्य, सुख आता तरी मिळायलाच हवे. कुठलाही देव आपल्या भक्ताची इतकी यातनामय कठोर परीक्षा का घेऊ पाहतोय? तुझा देव आपल्या भक्ताला छळून खुश असेल कदाचित, परंतु मी मात्र माझ्या देवाला असे कोढत जगताना नाही पाहू शकत. सांग, सांग, मी तुझे कष्ट कसे कमी करू?
त्या दिवशी आत्मजाचा संयमही ढासळला. ती कोसळली. आपलं दुःख तिने गोपाळ पुढे मनमोकळेपणाने मांडलं. मायावी बहुरूप्याबद्दल ऐकताच गोपाळ संतापला. तो कुणीही असेल, पण कुणाच्या आयुष्याचा खेळ मांडण्याचा त्याला अधिकारच नाही. मी तुझ्यासोबत येतो. तुझ्याऐवजी त्याच्यासोबत मी डाव मांडतो. त्याने मला वेठीस धरावं किंवा ठार मारावं, पण तुला मुक्त करावं. गोपाळने हट्ट धरला. परंतु असे होऊ शकत नाही. तिच्यासह या गावाचीही राखरांगोळी करायला तो बहुरूपी मागे पुढे पाहणार नाही. हा खेळ जिंकणं, किमान असाच सुरू तरी ठेवणं, हे एवढंच आपण करू शकतो, असं तिने म्हटलं. गोपाळ सामान्य मेंढपाळ जरी असला तरी त्याची बुद्धी तल्लख होती. माळावर बसून मेंढ्यांकडे लक्ष ठेवता ठेवता त्याला आकडेमोड करण्याचा नादच जडला होता. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया तो यंत्रवत करीत असे. त्याने आत्मजाकडून खेळाचे नियम समजून घेतले. आत्मजाच्या मते तो गळका हौद पूर्णपणे भरणे शक्य होते, पण त्याकरता 250 ते 300 घागरी पाणी तिला सलग आणावे लागणार होते. त्याकरता न थांबता गावातील आड ते रानातील हौद हे मैलभराचे अंतर किमान 500 वेळा तुडवावे लागणार. म्हणजे 500 मैलांची अथक पायपीट. तहान, भूक, झोपेसाठी तिला थांबण्याची गरज नव्हती, परंतु ती थकत असे. तिच्या मानवी देहाला विश्रांतीची गरज भासे. शिवाय एका वेळी एकच घागर पाणी भरून नेण्याची तिला मुभा होती. सर्व नीट समजून घेतल्यावर गोपाळला भन्नाट कल्पना सुचली. पावसाचे दिवस होते. आड तुडुंब भरलेला. आत्मजाला त्याने एकसारख्याच दिसणाऱ्या 300 घागरी बनवून घेण्यास सांगितल्या. त्या भरून आडापासून घुमटापर्यंत ठराविक अंतरावर ठेवायच्या. आत्मजाने मग आडाजवळच्या घागरीपासून हौद भरायला सुरुवात करायची. ती जसजशी घुमटाच्या घागरीजवळ येत जाईल तसतसा पाणी भरण्याचा वेळ कमी होत जाईल. हौद भरण्याचा वेग वाढेल. पाणी वाहून जाण्याआधीच पटापट हौद भरला जाईल. 500 मैलांची पायपीट अर्ध्याहूनही कमी होईल. आडाचेच पाणी, एका वेळी एकच घागर असे बहुरूप्याचे नियमही पाळले जातील. हे ऐकताच आत्मजा हरखून गेली. तिचा विजय जवळपास निश्चितच होता. गोपाळशी आपण यापूर्वीच मन मोकळे करायला हवे होते असे तिला वाटले. आत्मजाच्या श्रीमंत वडिलांना 250-300 घागरींचा खर्च काहीच नव्हता. त्या भरून घुमटापर्यंत रचून ठेवायला तिला 3-4 दिवस लागले. मध्येच हौदावर जाऊन तो पूर्ण रिकामी होऊ नये म्हणून काही घागरी ओतून याव्या लागत. घुमटापर्यंत 250 घागरी रचून झाल्यावर मात्र तिने ठरल्याप्रमाणे काम सुरू केले. एका पाठोपाठ एक घागरींनी हौद वेगाने भरू लागला. यापूर्वी तो कधी निम्माही भरला नव्हता. एक घागर वाहून जाण्याआधीच 3 घागरी आणून त्यात ओतल्या जात. हे पाहून मीही चक्रावलो. हे तिला कसं शक्य झालं? माझी हार निश्चित होती. हौद पूर्ण भरायला फक्त विदभर अंतर बाकी होतं. मध्यरात्रीपर्यंत तिने पूर्ण हौद काठोकाठ भरून टाकला आणि विजयी आवेशात दिमाग खात माझ्यासमोर उभी राहिली. माझ्या नजरेत पराभवाच्या दुःखापेक्षाही तिच्या विजयाचंच कौतुक अधिक होतं. म्हणजे मी पराभव स्वीकारला होता का? अखेर मनुष्याने, तेही एका स्त्रीने, या महान बहुरूप्याला हरवलं. मग मी तिला मुक्त केलं असेल का? तेही इतक्या सहजासहजी. तुम्हाला काय वाटतं? एका पाठोपाठ एक ओतल्या जाणाऱ्या घागरींसारखेच बहुरूप्याने भडाभड प्रश्न विचारले. कथानकात गुंतलेला कुणीही नकळत काहीतरी बोलून गेला असता आणि दुर्दैवाने झालेही तसेच.